नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग मॅथ्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मॅथ्स सेकंडमधला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघणार आहोत. तर या थेरमचं स्टेटमेंट काय आहे बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ए ट्रँगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे जर त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला काय असते, समांतर असते. अशा पद्धतीने हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. आणि इक्वल प्रोपोर्शनमध्ये काय असतं ते डिवाइड होतात. AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर आता आपल्याला जे दिलेलं आहे गिवन ते आपल्याला त्यासाठी लिहायचं आहे. गिवन काय दिलेलं आहे तर ट्रायंगल एक आपण काढलेला आहे. इन ट्रायंगल ABC लाईन L पॅरलल लाईन BC. नंतर काय तर AC AB ही लाईन L लाईन AB ला P बिंदूत छेदते आणि AC ला Q बिंदूत छेदते हे आपण लिहायचं आहे. अँड लाईन ते स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ते फक्त लिहून घ्यायचं आहे. लाईन L इंटरसेक्ट्स AB अँड AC इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिवली. अशा पद्धतीनं काय तर ते लाईन L वर P पॉइंट P आणि Q हे AB ला P बिंदूत लाईन L छेदते आणि AC ला Q बिंदूत छेदते. टू प्रूव्ह आता आपल्याला काय करायचं आहे तर ते इक्वल प्रपोर्शनमध्ये छेदते. साइड इन द सेम प्रपोर्शन लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन हे आपली काय असणार आहे, प्रूफ असणार आहे. तर प्रूफ काय आहे, प्रूफ काय करायचं आहे ते आपण लिहूया. AP छेद PB बरोबर AQ छेद QC. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण ते पण लिहून घेऊया. आपण हे डॉट डॉट रेषेमध्ये जोडलेले आहेत ते आपण काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, जॉईन PC अँड QB जॉईन केलेलं आहे. आता आपल्याला प्रूफ लिहायचे आहे. तर प्रूफ बघा तुम्ही अंडरस्टँड करून जर लिहिली तर तुमच्या लक्षात राहणार आहे. त्यासाठी आपल्याला डायग्राम पण बघायचे आहे. तर आपल्याला कुठले दोन ट्रँगल घ्यायचे आहेत तर अगोदर APQ आणि PQB हे दोन ट्रँगल इकडल्या बाजूचे असे घ्यायचे आहेत. इकडल्या बाजूचे हा पोर्शन झाकल्यानंतर जे दोन ट्रँगल तयार होतात ते दोन ट्रँगल घ्यायचे आहेत. पहिल्यांदा इन ट्रँगल APQ अँड ट्रँगल PQB काय आपल्याला दिसतं, इक्वल हाईट दिसतात. बरोबर आहे का, त्यांची हाईट काय आहे, PQ ही इक्वल आहे. देअरफॉर इक्वल हाईटच्या ट्रँगलचा एरिया काय असतो सांगा बरं. ट्रँगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रँगल PQB इज इक्वल टू काय असतं, जर इक्वल हाईट असेल तर त्यांच्या बेस त्यांचा एरिया त्यांच्या काय असतो तर त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. मग त्यांचा बेस काय आहे, AP छेद PB. ट्रँगल हॅव्हिंग काय आहे, इक्वल हाईट. ट्रँगल हॅव्हिंग इक्वल हाईट.
नंतर कुठले दोन ट्रँगल घ्यायचे आहेत, आता तुम्हाला इकडल्या बाजूचे दोन ट्रँगल घ्यायचे आहेत. ते ए पी क्यू तर हाय असाच आहे, फक्त दुसरा ट्रँगल बदलतो. कुठला? पी क्यू सी. पी क्यू सी. आता कुठले दोन ट्रँगल घ्यायचे आहे? ती इन ट्रँगल, देअरफॉर इन ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल पी क्यू सी. काय दिसतं आपल्या त्यांचा एरिया? त्यांच्या बेस हाईट इक्वल आहे, म्हणजे त्यांच्या काय बरोबर असणार आहे? त्यांच्या बेसच्या रेशो बरोबर असणार आहे. ट्रँगल पी क्यू सी इज इक्वल टू त्यांचा बेस काय आहे? ए पी क्यूचा ए क्यू आहे आणि पी क्यू सीचा क्यू सी आहे. तर त्यांच्या रेशो इक्वल कशाबरोबर असणार आहे? त्यांच्या बेस बरोबर, ए क्यू छेद क्यू सी. आणि रिझन काय येणार आहे? रिझन सिन्स म्हणून लिहायचं आहे. ट्रँगल हॅविंग इक्वल हाईट, ह्याचं पण रिझन तेच येणार, इक्वल हाईट. आता बघा, हे दोन ट्रँगल आपले जे आले, पी क्यू बी आणि पी क्यू सी, हे दोन ट्रँगल पॅरलल लाईन यल आणि ट्रँगलची साईड बी सी यांच्यामध्ये काय होतात? आहेत हे दोन ट्रँगल त्यांच्यामध्ये आहेत, त्यामुळं त्यांची काय असणार आहे? हाईट समान असणार आहे. बरोबर आहे का? मग हाईट समान असेल तर काय असतं? त्यांचा हाईट पण समान आहे, त्यांचा बेस पी क्यू पण समान आहे, त्यामुळं ते दोन ट्रँगल इक्वल येणार आहेत. बरोबर आहे का? इन ट्रँगल पी क्यू बी अँड ट्रँगल पी क्यू सी. बरोबर आहे का? ट्रँगल पी क्यू सी मध्ये काय असणार आहे? त्यांचा रेशो इक्वल हाईट, देअरफॉर काय येणार? एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी इज इक्वल टू काय येणार आहे? तर त्यांचा रेशो 1 येणार आहे. देअरफॉर ट्रँगल हॅविंग इक्वल हाईट अँड बेस. इक्वल हाईट आणि बेस असल्यामुळं काय असणार आहे? काय येणार आहे? तर त्यांचा रेशो इक्वल 1 येणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू सी. हे छेदात आहे, ते गेले इकडं अंशात गेलं. बरोबर आहे का? म्हणजे हे दोन ट्रँगल इक्वल आले. आणि जर आपण ह्याला इक्वेशन 1 नाव दिलं, इक्वेशन 2 नाव दिलं आणि ह्याला इक्वेशन 3 नाव दिलं, तर इक्वेशन 1, 2, 3 वरनं आपल्याला काय लक्षात येतं बघा? फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 वरनं काय लक्षात येतं? तर आपल्याला पी क्यू बी आणि पी क्यू सी समान आहेत, म्हणजे काय येतात? एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी इज इक्वल टू, अंशात तर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यूच आहे आणि खाली एरिया ऑफ ट्रँगल काय आहे? पी क्यू सी येणार. बरोबर आहे का? पी क्यू बी पी क्यू सी समान आहेत, म्हणून हे दोन रेशो इक्वल येणार. हे दोन रेशो इक्वल आहेत म्हणजे त्यांच्या एल एच एस समान आहे, म्हणजे आर एच एस सुद्धा समान आहे. बरोबर आहे का? म्हणजे आर एच एस हे जी काय आहे? ए पी छेद पी बी आहे आणि हे जे आर एच एस काय आहे? ए क्यू छेद क्यू सी आहे. बरोबर आहे का? म्हणजे हे कशावरनं आलं? फ्रॉम इक्वेशन सिन्स म्हणून लिहायचं. फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 वरनं आपण हे लिहू शकतोय. बरोबर आहे का? कारण का? तर हे दोन इक्वल आहेत म्हणून काय? एल एच एस समान आहेत म्हणून आर एच एस पण यांच्या समान आल्या. बरोबर आहे का? अशा पद्धतीनं बीपीटी थेरम आपला काय झालेला आहे? प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूफ.
तर प्रूफ झालेला आहे. थँक्यू.